फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे सणांची रेलचेल आपल्याकडे असते. महाराष्ट्रामध्ये या दरम्यान घराघरामध्ये उपवास देखील केले जातात. श्रावण महिना पूर्ण उपवास. काही जण एकच वेळेला जेवण करतात, दुसऱ्या वेळेला काही खात नाही आणि सोमवार पण बऱ्याच जणांना असतात. आता या सगळ्यांमध्ये उपवासाचे पदार्थ मात्र काही लिमिटेडच आपल्याकडे असतात किंवा रादर तेच पारंपरिक पदार्थ खाल्ले जातात आणि त्यामुळे बरेचसे हेल्थ इश्यूज वाढतात, जसं की पित्त वारंवार होणं, अपचन, कॉन्स्टिपेशन, स्किन डिसीजेस, असं अनेक आजार घेऊन पेशंट आमच्याकडे या दरम्यान येत असतात. उपवास तर करायलाच पाहिजेत. एकतर आध्यात्मिक महत्व त्याचं वेगळं आहे आणि वेट लॉस होण्यासाठी, आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी ते किती फायदेशीर आहे हे नुकत्याच मी 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. उपवासाला चालणारा असा एक खूप उपयुक्त पदार्थ, सुपर फूड म्हणा त्याला, तो मी सांगणार आहे. खरं तर ज्याला उपवास नाही त्यांनी जरी खाल्ला तरी त्याचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत. त्यामुळे मी सजेस्ट करेन, उपवास असो किंवा नसो, हा सुपर फूड तुमच्या आहारामध्ये जरूर इन्क्लूड करा. त्याचे अगणित फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी तो खूप जास्त बेनिफिशियल आहे आणि 40 नंतर देखील आहे. कसा ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणार. सुपर फूड आहे राजगिरा. राजगिऱ्याचे लिमिटेड पदार्थ आपल्याकडे अवेलेबल असतात, त्यामुळे तेच खाल्ले जातात. राजगिरा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे, त्याचा आहारात समावेश नक्की कसा करावा, वजन कमी करण्यासाठी ते किती फायदेशीर आहे, हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर राजगिरा हा पारंपरिक पदार्थ महाराष्ट्रात आहे. अनेक ठिकाणी त्याचं पीक घेतलं जातं, परंतु खाण्यामध्ये त्याचा समावेश खूपच कमी केला जातो. राजगिऱ्याचे लाडू आणि राजगिऱ्याची हिरवी भाजी याचाच फार समावेश होतो. आता हिरवी पालेभाजी पण बरेच जण खातात, बरेच जण खात नाहीत. लाडू खाल तर त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यात गुळाचा गोडवा किंवा साखर देखील असू शकते. आयुर्वेदामध्ये राजगिऱ्याचे अनेक गुणधर्म वर्णन केलेले आहेत. तो वात, पित्त, कफ तिन्ही दोषांना कमी करणारा आहे. लघु म्हणजे पचायला अगदी हलका आहे. पचनशक्ती सुधारण्यासाठी बेस्ट आहे. इतर न्यूट्रिएंट्स देखील भरपूर असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं. आयर्न म्हणजे लोह देखील खूप जास्त असतं. प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात. फायबर्स देखील खूप जास्त असतात. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे देखील खूप जास्त मात्रेत. त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पित्त कमी करण्यासाठी. आता उपवासाचे इतर पदार्थ जेव्हा आपण खातो त्यामुळे पित्त वाढतं. साबुदाण्याची खिचडी, त्यामध्ये हिरवी मिरची घातली जाते आणि त्यामुळे अजून पित्त वाढतं, अपचन होतं, पोट साफ होत नाही आणि वजन देखील वाढतं. या उलट राजगिराचा समावेश जर तुम्ही आहारात केला तर तो पचायला हलका आहे आणि जे वाढलेलं पित्त आहे ते कमी करण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरतो. एवढंच काय, तर प्रेग्नन्सीमध्ये ज्यांना सकाळी उठल्या उलट्या मळमळचा त्रास होतो, त्यांनी जर लिक्विड घेतलं तर त्यांचं पित्त अजून वाढतं किंवा आंबट पाणी बाहेर पडतं. तर त्यांनी जर राजगिऱ्याच्या लाह्या किंवा राजगिऱ्याचा लाडू खाल्ला तर नक्कीच ते पित्त कमी होण्यासाठी मदत होते, पचनशक्ती सुधारण्यासाठी. या दिवसांमध्ये तर अपचन, पोटफुगी कॉमनली सगळ्यांना होतच असतं आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी बेस्ट आहे असं आयुर्वेद ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे आणि तो पचायला हलका देखील आहे. आणि पचनशक्ती जर आपली चांगली असेल तर अनेक आजार आपल्याला होत नाहीत आणि वजन देखील आपलं कमी होतं. त्यामुळे यासाठी राजगिरा नक्कीच फायदा म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी. ज्यांचं सतत हिमोग्लोबिन कमी होत असतं, बऱ्याच जणांची अशी टेंडन्सी असते, किती गोळ्या घेतल्या, सप्लिमेंट्स घेतले तरीही वारंवार हिमोग्लोबिन ड्रॉप होत असतं. त्यांनी जर नित्यनियमाने राजगिऱ्याचा समावेश आपल्या आहारात केला तर नक्कीच त्यांची हिमोग्लोबिनची लेवल मेंटेन राहण्यासाठी मदत होईल, कारण आयर्न रिच फूड राजगिरा आहे. कॅल्शियम देखील यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडांचे विकार, सांधेदुखी काही असेल किंवा एज वाईज हाडाची झीज होत असेल तर त्यासाठी राजगिरा जर आहार घेतला तर हाडांचे दुखणे तुम्हाला होणार नाही. याचा फायदा आहे तो म्हणजे हार्ट हेल्थसाठी. तुमचं हृदय निरोगी ठेवण्याचं काम राजगिरा करत असतो. कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, हाय बीपी असेल, प्रोटीन्स जास्त असल्यामुळे हार्टच्या आणि इन जनरल सगळ्याच पेशींना, स्नायूंना मजबूती देण्याचं काम राजगिरा करत असतो. पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे केसांसाठी. आता केसांना जे आवश्यक घटक आहेत, कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, हे सगळं राजगिरामध्ये आहे. तुमचा नक्कीच कमी होईल आणि केस दाट, मजबूत, मुलायम होण्यासाठी देखील मदत होईल. त्यात महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी. आता त्यात फायबर्स आणि प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि कॅलरीज खूप कमी असतात.
फायबर्स खूप जास्त असल्यामुळे तुमचं पचन क्रिया सुरळीत होते, पोट बराच काळ भरलेलं राहतं, इतर काहीही खाण्याचे क्रेविंग्स तुम्हाला होत नाहीत आणि प्रोटीन्स मिळाल्यामुळे देखील वजन कमी होण्यासाठी मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे 40 नंतर सर्वांनीच राजगिराचा समावेश आपल्या आहारात करावा, कारण त्यानंतर हाडे ठिसूळ होतात, हेअर फॉल होतो, मूड स्विंग्स होतात, बरेचसे जे डेफिशियन्सी होत असतात त्या सगळ्यांवर राजगिरा खूप चांगलं काम करतो. त्यामुळे 40 नंतर आवर्जून घ्या. आणि महिलांमध्ये विशेष करून पेरिमेनोपॉझल फेज असते, रजनिवृत्तीचा तो काळ असतो आणि त्यावेळेला भरजित धान्य खावं असं आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे. भरजित धान्य म्हणजे भाजून केलेलं, ज्या कुठल्याही लाह्या आहेत हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी, तुमचे मूड स्विंग्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आणि राजगिरा ह्या लाह्या स्वरूपात जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला सगळे फायदे. राजगिरा तुम्हाला विकत आणायचा आहे आणि त्याच्या लाह्या तुम्हाला घरी करता येतील. कशा करायचा याचे अनेक डेमॉन्स्ट्रेशन देणारे व्हिडिओ तुम्हाला अर्थात युट्यूबवर भेटून जातील, मार्केटमध्ये मिळतात. त्या लाह्या तशाच जरी खाल्ल्या तरीही खूप छान टेस्टी लागतात किंवा तुम्ही त्याचा चिवडा बनवून फोडणी करून देखील खाऊ शकता, म्हणजे अजून टेस्टी होईल. किंवा दुसरं म्हणजे राजगिऱ्याची जी हिरवी भाजी मिळते त्यातही 2 प्रकार आहेत. जी तुम्हाला मिळेल ती भाकरी सोबत जर भाजी घेतली तर रोज पोट साफ व्हायला मदत होईल, त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळतील आणि वजन कमी होण्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. या दोन्ही प्रकारांपैकी तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे राजगिऱ्याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे आय एम शुअर ज्यांचा उपवास आहे आणि ज्यांचा नाही ते देखील राजगिऱ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की करतील आणि 1 महिन्यानंतर मला त्याचे रिझल्ट कळवतील. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.